जातात. अमेरिकेवरून इकडे आल्याचं खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असं म्हटलं तरी हरकत नाहीये. चांगला खेळ, इंडिव्हिज्युअल गेम झालाय. आता मात्र तुमच्या टीमला सुद्धा आपण देऊयात शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. पुढच्या फेरीसाठी आपण तुम्हाला देऊयात शुभेच्छा. थँक्यू सो मच. वळूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतोय एका बाजूला परळचा राजा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला दिनेश 11 या दोन संघादरम्यानची ही लढत. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, वॉरियर्स संघाने जिंकलाय. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. मिडविकेटच्या रिझनमध्ये चेंडू खेळून काढलाय. एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 2 ही धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावरती ओमकार गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. हा यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला भेदला गेलंय. चेंडू घोषित स्वरूपामध्ये जाईल. 2 धावा मिळतात. प्रयत्न चांगले आहेत, एफर्ट्स चांगले आहेत, मात्र कॅचवरती जाईपर्यंत थोडासा अंदाज चुकला गेलाय. बघा, क्रिकेटमध्ये नुसतं कौशल्य नाही तर थोडं नशीब सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि मैदानावरती खेळाडू मेहनत घेत आहेत. आउटफील्डचा तितकासा फायदा झाला पाहिजे, त्यामुळे नशिबावरती सुद्धा तितकंच महत्त्वाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. पाठीमागच्या साईडला साईड स्क्रीन थोडी सोडून द्या प्लीज, विनंती आहे. विकेट किपरच्या पाठीमागे जी साईड स्क्रीन आहे ती ओपन करून बघायचं नाहीये. आपल्याला बघण्यासाठी 360 डिग्रीने हे मैदान उपलब्ध आहे, आसन व्यवस्था आहे. थँक्यू. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे 5 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. ओमकारची कंजूस गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बाउन्सर प्रकारचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त. एका षटकाची सांगता आणि धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी म्हणता येईल, रचनात्मक गोलंदाजी, गुणवत्ताधारी गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. बॉल बाय बॉल कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं ना तर सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी केली जाते. परळचा राजा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः माफ करा, दिनेश 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. दिनेश 11 संघाला विनंती आहे, आपला एक 12वा प्रतिनिधी त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दिनेश 11 संघ. तुषार कारेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती. सलामीची जोडी आपण पाहिलं, आदित्य आणि अभिषेक ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. बघा, यातला कोणताही खेळाडू प्रोफेशनल नाहीये. आपल्या चाळीमधील 6 संघ तयार झाले. 6 संघांमध्ये माफ करा 8 संघ तयार झाले आणि मग या 8 संघांमधून ही लढत आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूने एक स्वप्न पाहिलंय की CPL 2024 आपण आपल्या नावावरती करायचं आहे आणि अखंड वर्षभर आनंदाने आणि त्याच वेळेला आत्मविश्वासाने, अभिमानाने सांगायचं की येस, 2024चं CPL आम्ही जिंकलं होतं. त्यासाठीची जगदोज आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर थोडासा वलय प्राप्त करणारा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धाव जरूर मिळते.
7 ही धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागले, जिथे दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिलं षटक आपण पाहिलं ना ओमकारचं होतं, अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणता येईल, ज्याने केवळ 6 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक एंडवरती अभिषेक परब आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लिक केला जातो चेंडू वन साइडच्या दिशेने, एकेरी धाव अगदी सहज पद्धतीने घेतल्या. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झाला होता, मात्र दुष्परिणाम होत नाही आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केले जात नाही आहेत. आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये फक्त 2 षटकार लगावले गेले होते आणि तदनंतर मात्र मोठे फटके क्वचितच लगावले गेलेत. सिंगल डबलवरती विश्वास दाखवला जातोय आणि तरी सुद्धा रिझल्ट्स मिळत आहेत, ही एक जमेची बाब म्हणावी लागेल. आदित्य स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज आदित्यच्या बॅटमधून मोठे फटके खेळणं अपेक्षित, कारण डावखुरा फलंदाज म्हटलं ना की एक अपेक्षा आपसुकच येते. यावेळेला क्षेत्ररक्षक होता जरूर, कॅच सुटला गेला, जीवनदान मिळालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या. 1 रन शॉर्ट. ओ माय गॉड, कहाणी में ट्विस्ट. केवळ 1च धाव मिळणार आहे. ही 1च धाव ग्राह्य धरली गेली. 9 धावा धावफलकावरती. पंचांची चांगली कामगिरी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर म्हणून आपण पाहिलं ना तर तुषारजी चिखले आणि महेश मकवानाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये अनिलजी सरफरे सर, ज्यांनी चांगल्या पद्धतीचं गुणलेखन आतापर्यंत केलेलं आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू मात्र जाईल घोषित परिसरामध्ये, जिथे 2 धावा मिळतील. सेफ खेळला गेलाय फटका 2 धावांवरती. धावफलक आता मात्र 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. अजून 2 मॅच आहेत, टोटल 6 मॅच आणि ती प्रेक्षणीय मॅच काय आहे तिला तो सुरू. अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है. क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है. इट्स ओके यार, चिल मार. अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार. इट्स पॉसिबल नाउ. वो कैसे? ऑल राईट, पुन्हा एकदा बोलूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील 4थी मॅच. एका बाजूला परळचा राजा वॉरियर, तर दुसऱ्या बाजूला दिनेश 11 संघ. नाणेफेकीचा कौल दिनेश 11 संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसरं षटक सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. चेंडू मिडॉट मधून ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अभिषेक डेंजर झोन मध्ये जरूर होते, मात्र घेतलेला कॉल योग्य होता. फिटनेस वरती काम केलं गेलंय आणि तदनंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 13 ऑन अ स्कोर बोर्ड. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा. दुसरं षटक तुषारचा आपण अनुभवतोय. अजून टप्प्यावरती मारा करण्याचा प्रयत्न, जिथे आदित्य मोठ्या फटक्यांच्या शोधात जरूर आहे. शोधलं की सापडतं, मात्र इथून मोठे फटके यावे लागतील. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणतीही चुकी होत नाहीये. एक्सपिरियन्स प्लेयर त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. मॅच सुरू होण्यापूर्वी त्यांनी काही टीम मीटिंग घेतली होती. महेश सुवर्णजी आपण पाहतो, ज्यांनी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय.
बघा संघ मालक आहेत आणि अगदी त्याच वेळेला ना त्यांनी टीम मिटिंग घेतली होती. त्या टीम मिटिंगमध्ये काही स्ट्रॅटेजीज आखल्या गेल्या. क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे. फिल्डिंग केली तरच आपल्याला मॅचमध्ये कमबॅक करता येईल. अपोनंट संघाकडे चांगले प्लेयर्स आहेत. फारशी रणनीती त्यांनी आखली आणि तदनंतर मात्र स्वतः 100% योगदान सुद्धा देताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल महेश सुवर्णा यांचं सुद्धा. क्रिकेटला वयाची मर्यादा नसते हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवते. एज इज द ओनली नंबर असं म्हटलं जातं ते उगाचच नाहीये. 2 षटकांची सांगता, 2 षटकांच्या सांगते अखेरीस धावफलकावरती 14 धावा. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 8 आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती श्रेयस कदम आपण पाहतोय. एक युवा खेळाडू संघाकडनं जरूर अपेक्षा असणार आहेत. डावखुऱ्या फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आदित्य. आदित्य सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतोय. यावेळीचा चांगला चेंडू आहे. फलंदाज फसला, चकला, चुकवला गेलाय. कौतुक करावं लागणार आहे श्रेयसचं. इथून मात्र पहिल्या चेंडूवरती डावखुऱ्या फलंदाजाला शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. स्ट्राईक एंड वरती या स्पर्धेतील मुख्य आयोजकांपैकी एक अर्थातच अभिषेकजी परब आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जण ही स्पर्धा सफल करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक. त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण आता मात्र डीप मध्ये स्क्वेअर लेग, बीड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन साइडच्या दिशेने सजवलंय. केवळ 1 धाव मिळणार आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एकेरी धावेमुळे दिनेश 11 संघाला फारसा फरक पडणार नाहीये, कारण चौकार षटकार येऊन द्यायचे नाही अशा पद्धतीचं थोडंसं काहीसं इक्वेशन या ठिकाणी रणनीती आखली गेली आहे आणि म्हणूनच एका धावेमुळे फारसा फरक पडत नाही आहे असं आविर्भाव त्याने आणून दिलाय. पहिल्या मॅचमध्ये 37 धावा झाल्या होत्या. इतर कुठच्याही मॅचमध्ये तेवढी स्कोर तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. पहिल्या मॅचमध्ये चौकार षटकार आपण पाहिले, तदनंतर मात्र चौकार षटकारांचा अगदी दुष्काळ पडला. सरळ बॅटने फटके खेळणं गरजेचं आहे. श्रेयस कदम गोलंदाजीच्या मोर्चावरती. यावेळेला राऊंड विकेट गोलंदाजी. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू चांगल्या पद्धतीने पकडला होता. फेक चांगली झाली, मात्र गॅदर करताना गोलंदाजाला एक्झिक्यूट करता आलं नाही. 18 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बघा आपण अभिषेक यांच्या फलंदाजीबद्दल विचारला, अजूनपर्यंत एकही चेंडू डॉट खेळलेला नाहीये. कौतुकास पात्र खेळ मैदानावरती आपण पाहतोय. सिंगल डबल वरती लक्ष दिले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल ठरलाय. शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, जाणीवपूर्वक चेंडू टाकलाय, कारण त्यांनी पाहिलं होतं की अभिषेक स्टेप आउट करतायत. स्टेप आउट केलं आणि तदनंतर मात्र कनेक्ट झाला तर मात्र मोठा फटका येऊ शकतो हे गोलंदाजाने हेरलं. श्रेयस याचा हा चेंडू जाणीवपूर्वक अवे फ्रॉम द बॉडी टाकला गेलाय. कौतुकास पात्र व्हरायटी व्हेरिएशनचा समेळ आपण अनुभवतोय. 18 धावा 18 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय श्रेयस. फटका चांगला आहे. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. वन टू गो. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 8 धावांचा आलेख वाढत्या दिशेने जाताना आपण पाहतोय जरूर. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर परळचा राजा वॉरियर संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची आहे, सेकंड इनिंगमध्ये आपल्या गोलंदाजांना संधी द्यायची आहे, तर मात्र इथून मोठे फटके आलेच पाहिजेत. ही काळाची गरज आहे.
शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, एक धाव पूर्ण केली आहे. किंबहुना चेंडू मात्र घोषित परिसरात जातोय जिथे 2 धावा मिळतील. पंचांचा इशारा 2 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 22 धावा, 22 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा आणि तिसऱ्या षटकात सुद्धा तोच धावफलक जातोय, अर्थात 8 धावा. आणि त्याचमुळे का होईना 3 षटकांच्या सांगती अखेरीस 22 धावा धावफलकावरती लागल्यात. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय जिथे अनुभवी खेळाडू, कर्णधार, नवीन खेळाडू चर्चा करतायत. शेवटचे षटक कोणत्या गोलंदाजाला दिलं जावं, क्षेत्ररक्षण काय करावं, शेवटच्या षटकात जास्तीत जास्त किती धावा खर्च केल्या गेल्या पाहिजेत हे सांगितलं जात आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अर्थात फलंदाजी करणारा संघ परळचा राजा संघ. इथून मात्र 2 फलंदाज आणि ड्रिंक्स ब्रेकमधून ड्रिंक्स आणणारा अर्थात तो मेसेंजर, संदेश देणारा खेळाडू यांच्यात एक मीटिंग चालली आहे की इथून मात्र धावा आल्या पाहिजेत, कशा पद्धतीचा खेळ गेला पाहिजे हे सांगितलं जात आहे. पुढच्या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा आल्या पाहिजेत. थोडंसं वैयक्तिक फलंदाजीकडे आपण लक्ष दिलं तर वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 10 धावांवरती अभिषेक खेळताना आपण पाहतोय. तर अगदी त्याच वेळेला आदित्य 10 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येवरती खेळतोय. नवीन गोलंदाज हितेश सावंत. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय, 1 धाव पूर्ण केलाय. चेंडू घोषित परिसरात गेलाय. एकेरी धाव या ठिकाणी आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा आल्या पाहिजेत, ही गरज ओळखली पाहिजे. यावेळेला ओव्हर द विकेट गोलंदाजी, डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आदित्यने प्रयत्न केला होता मगाशी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने फटके खेळण्याचा. यावेळेला राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. स्लोवर वन, कॅच पकडण्याची नामी संधी होती, संधी हुकली, जीवनदान मिळालं, स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि यावेळेला स्ट्राईक एंड वरती एपी अर्थातच अभिषेक परब आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती 23 धावा. शेवटचं निर्णायक षटक प्रगतीपथावरती आहे. कमीत कमी 30 धावा धावफलकावरती लागल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे. क्या बात है, फर्निचर डिस्ट्रॉय. हितेश सावंतने इथून मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. अभिषेक परबला त्रिफळाचीत बाद केलंय आणि आपल्या संघाला आत्मविश्वास दिलाय, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. वेल डन. मैत्रीपूर्ण क्रिकेटची स्पर्धा जिथे आपण पाहिलं ना, कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतो, कोणीतरी विद्यार्थी आहे, कोणीतरी आपण पाहिलं कोणीतरी प्रोफेशनल डॉक्टर आहे, कोणीतरी पोलीस आहे. हे सर्वजण एकत्रित येऊन वर्षातून एकदा क्रिकेटची स्पर्धा भरवत असतात आणि मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणावा लागेल. एका चाळीतून तब्बल 8 संघ तयार झाले आणि तदनंतर मात्र ही क्रिकेटची स्पर्धा मागचे 11 वर्ष अविरतपणे पार पडताना आपण पाहतोय. सातत्याने कन्सिस्टन्सी पाहायला मिळाले. आयोजकांचं करूयात आपण खऱ्या अर्थानं कौतुक.
एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न निश्चितच केला जात होता, मात्र चांगलं एक्झिक्युशन म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. एका धावीवरती समाधान. 25 धावा धावफलकावरती लागलेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडांच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. 2 धावा पूर्ण. ओव्हर थ्रो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. क्या बात है. सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळाले. 3 धावांमुळे धावफलकाला आता मात्र थोड्या प्रमाणामध्ये गती प्राप्त होईल. 28 ऑन स्कोर बोर्ड. इनिंग मधील एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. बघा, दुसरी मॅच होती जिथे 3 वेळा 3 धावा काढल्या गेल्यात आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मॅच मध्ये एक वेळा सुद्धा आपण पाहिलंय 3 धावा काढल्या गेल्यात. यावेळेला फुल टॉस प्रकारचा चेंडू. कमालीचा फटका. मिडल ऑफ द बॅट. फाईट फॉर फिनिश. इनिंगची सांगता षटकाराने झाली आहे. जे कमावलं होतं ना, तिथून मात्र गमावलं गेलं. षटकारामुळे कॅल्क्युलेशन पूर्णपणे बदललं जाईल. धावफलक आता मात्र 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीअखेरीस विजयासाठी 35 धाव संख्येची आवश्यकता. ज्या तनयला तनिषला फुलटॉस दिला गेला, त्यात आमंत्रण त्याने स्वीकारलं आणि तदनंतर मात्र षटकार आलाय. देर आई दुरुस्त आई असं म्हणावं लागेल. 34 धावा झाल्यात. 35 धावांचं आव्हान. 35 टार्गेट असणार आहे. सन्मान्य अनिलजी घाडी यांनी या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय. तनिषला हे 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. सचिन पाताडे यांनी विनंती केली जाते की समालोचन क्षेत्रासोबत कॉन्टॅक्ट करा. सचिन पाताडे. 34 धावा झाल्यात. 35 धावांचं टार्गेट असणार आहे. वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीचा नाणेफेक करून घेणार आहोत. आयुष 11 वर्सेस सीसी अव्हेंजर्स. दोन्ही संघांचे कर्णधार आपण उपलब्ध व्हायचंय. आयुष 11 आणि सीसी अव्हेंजर्स.
आयोजक कमिटीला सुद्धा विनंती केली जाते, आयुष 11 आणि CC अव्हेंजर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण उपलब्ध करायचे त्वरित. आयुष 11 आणि CC अव्हेंजर्स. मांढरे सरांना या ठिकाणी विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीची नाणेफेक करायची आहे, जिथे एका बाजूला पहिल्या मॅचचे विनर अर्थात आयुष 11, जिथे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मॅचचे विनर CC अव्हेंजर्स या दोन संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. कॉल घेणार आहेत. येस, या ठिकाणी आयुष 11 संघाचा कॉल असेल. टेल्स मागितलाय, टेल्स पडलाय, डिसिजन पेंडिंग राहील. ऑल राईट, दोन्ही संघांना देऊयात आपण शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीसाठी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आयुष 11 संघाने. वळीत मैदानावरती जिथे 35 धावांचं टार्गेट असणार आहे. जिद्द, चिकाटी आणि आता मात्र मैत्रीपूर्ण लढतीला होते सुरुवात. पुढे मैदानावरती जिथे सलामीची जोडी आली आहे, एका बाजूला तुषार, दुसऱ्या बाजूला ओमकार, तर गोलंदाजीसाठी आदित्य सज्ज झालेला आपण पाहतोय. आदित्य फलंदाजी करताना नॉट आउट राहिला होता. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी कशी करेल हे सुद्धा बघणं गरजेचं. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती आदित्य नाबाद राहिलेला आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. 13 चेंडूंमध्ये 15 धावांची खेळी केली गेली. चोवीस चेंडू 35 धावांचं टार्गेट. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार या मॅचला कलाटणी देणार का? परळचा राजा संघाला कॉन्फिडन्स देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आयुष 11 संघाने दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीसाठी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. वळीत मैदानावरती गुडलेंचा चेंडू उसळी घेतोय. अपील जोरदार आहे. या अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. कारण गोलंदाजाला पण माहिती आहे, विकेट किपरला पण माहिती आहे की हा चेंडू बॅटला स्पर्श करणारा नव्हता. मात्र मॅचमध्ये मोमेंटम प्राप्त करायचा आहे, प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी डॉमिनेट करायचं आहे. त्यासाठीची अशा पद्धतीच्या बेसिकली आयडिया केल्या जातात. बघा, येल्लो कलरची जर्सी आहे. येल्लो कलरची जर्सी डॉमिनेट करण्यासाठी ओळखली जाते. ऑस्ट्रेलियन प्लेयर्स अशा पद्धतीची कामगिरी बऱ्याच वेळेला करत असतात. फुलर लेन प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. उत्तरार्धाचा खेळ
या इनिंग नंतर आपण 20 मिनिटांचा एक ब्रेक घेणार आहोत, याची आपण दखल घ्या. ही मॅच झाली की या मॅच नंतर ऑफिशियल एक 20 मिनिटांचा ब्रेक असणार आहे. मैदानावरती वळूयात. आदित्य यांची गोलंदाजी चांगल्या प्रकारची आहे. पहिला चेंडू गुड लेंथवरून थोडा अपसमच्या बाहेर टाकला, दुसरा चेंडू विकेटवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोधैर्य स्पष्ट केली आहे. विकेट मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बाईट स्वरूपातील एक धाव धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावांचं टार्गेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल हे खेळाडूंना माहिती आहे. इथून मात्र दबाव आलंय, दडपण आलंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कॅच पकडली गेली आहे. इथून मात्र आपण पाहतोय परळचा राजा संघ कॉन्फिडन्स मध्ये कमबॅक करतोय. आणि मी कौतुक करेन खऱ्या अर्थाने तनिषचं, ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला. या मॅच मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्या गोलंदाजांना संधी प्राप्त करून दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करताना आपण पाहतोय गोलंदाज आदित्य. कौतुकास पात्र. प्रशांत वाळके यांच्या माध्यमातून चांगला कॅच. वेल डन. 1 डाऊन साठी नवीन फलंदाज श्रेयस कदम आपण पाहतोय, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली होती. इथून मात्र फलंदाजी कशा पद्धतीचे करतील हे बघणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं आणि कुतूहलाचं असणार आहे. 35 धावांचं टार्गेट. जिथे परळचा राजा संघाचे 30 धावा होतील की नाही ही चर्चा होती, तिथून मात्र शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार मॅचला मोमेंटम प्राप्त करून देणार आहे. आहा, यावेळेचा चेंडू मात्र आपण पाहतोय चेंडूवरती बोटं फिरली होती, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पकडला गेला. पंचाने चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती दिली जाईल. तीन धावा धावफलकावरती आहेत. 1 to go चा इशारा. चांगला खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून मात्र गोलंदाजाने केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. विकेटवरती जाण्यासाठी प्रयत्न जरूर होते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येकाला वाटतंय हवेत गेलेला चेंडू कॅच पकडलाच पाहिजे आणि प्रत्येक जण कोचिंग करतोय, प्रॉम्प्टिंग करतोय. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता. धावफलकावरती 5 ही धावसंख्या एक फलंदाज बाद झाल्यानंतर. चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून. आदित्यने डावखोरी फलंदाजी केली, उजव्या हाताची गोलंदाजी केली. संमिश्र खेळ त्याने मैदानावरती दाखवलाय. फलंदाजी, गोलंदाजी, स्वतःवरती असलेला आत्मविश्वास या बळावरती चांगला खेळ करून दाखवलाय. इथून मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावा. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय अक्षय डोके, नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत, कॅच पकडली तर मॅच आलेली आहे. क्या बात है, फंटास्टिक कॅच. संतुलन, चेंडूवरती नजर, चांगला कॅच मैदानावरती. अप्रतिम कॅच. यावेळेला मात्र ओमकारला बाद व्हावं लागणार आहे. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही आणि क्षेत्ररक्षकाकडनं चांगला कॅच पकडला गेलाय. रोहित यांच्या माध्यमातून चांगला कॅच पकडला गेला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत विनय घुगरे आपण पाहतोय. क्रिकेटचे बदललेले नियम आणि बदललेल्या नियमानुसार न्यू बॅट्समन विल बी ऑन स्ट्राईक. विनय स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो. सेकंड डाऊन साठी 35 टार्गेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅचची नामी संधी. संधी हुकली, कॅच सुटली, जीवनदान मिळाले. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. ओव्हरथ्रो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. जिथे एकही नव्हती तिथे 3 धावा. ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील 3 धावा. क्या बात आहे. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूयात. अनिल जिंकळवत आहे धावफलक. आता मात्र 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचलं, जिथे दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. कॅच पकडली असती तर एकही धाव नव्हती. 2 धावा आल्यात. ओव्हरथ्रो झाला. तिसरी धावेची संधी मिळाली आणि कौतुक करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो श्रेयस. चेंडूची अतिरिक्त उसळी. बॅटची एज चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि फलंदाज येथून मात्र बाद झालेला आपण पाहतोय. मी कौतुक करेन इथे पंचांचं सुद्धा, कारण त्यांची नजर तीक्ष्ण होती. फलंदाजाने काही स्वतःहून क्रीज सोडली नव्हती. एक अपील करण्यात आलं होतं, पंचांनी बाद केलं आणि तदनंतर मात्र फलंदाजाला आपली क्रीज सोडावी लागते. वेल डन. पंचांचं इथून कौतुक केलं जाईल. महेशजी मकवाना आणि तुषारजी चिखले यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती 8 धावसंख्येवरती फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती हितेश सावंत आपण पाहतोय, ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं. पहिल्या 5 चेंडूंवरती कंजूस गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू बोनस स्वरूपात फुलटॉस दिला आणि त्यावरती षटकार आलाय. आता त्याची भरपाई करावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा. या मॅच मध्ये आपण पाहतोय परळचा राजा वॉरियर संघ पकड प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. घोषित स्वरूपामध्ये चेंडू जातोय. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावफलकावरती नजर टाकूयात. 9 ही धावसंख्या आपण पाहते. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या सांगते अखेरीस धावफलकावरती 9 धावा. असं म्हटलं जातं जशी षटकं संपतात ना तसं धावांचा आलेख वाढता गेला पाहिजे. मात्र इथे मात्र धावांचा आलेख अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. बघा 3 षटकं झाली होती, जिथे 3 षटकांमध्ये आपण पाहिलं ना तर धावा झाल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये 22 धावा आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 12 धावा या फार उपयुक्त ठरल्या आहेत. मग त्याचमुळे का होईना परळचा राजा संघ म्हणजे अर्थात अभिषेकजी परब जे संघमालक आहेत ते स्वतः खुश झालेले असतील, कारण आपल्या संघाने केलेली कामगिरी फार महत्त्वाची आहे. तनिषने मारलेला तो षटकार ॲप्रिशिएट करण्यासारखा आहे आणि हे त्यांनी ओळखलं सुद्धा. इथून आपण पाहतोय स्वतः संघमालक गोलंदाजीसाठी येत आहेत. अभिषेक परब आपण पाहिलं ना तर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अर्थातच अध्यक्ष म्हणून सुद्धा कामगिरी पार पाडतायत. खूप मोठ्या जबाबदारीवरती आहेत. परळचा राजा अर्थातच महाराष्ट्रातील एक मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक. क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि आपली संघ बांधणी या सगळ्यावरती त्यांची चारी बाजूने नजर आपण पाहतोय. अर्थात आपण पाहतोय शेवटच्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी
26 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पकडला गेलाय. पंचाने चेंडूला वाईड घोषित केलंय. धाव धावफलकावरती पाहायला मिळते. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाईल घोषित परिसरामध्ये जिथे केवळ 2 धावा मिळणार आहेत. त्या चांगला होता, मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. विनय ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आहा, या वेळेला बॅटची इनसाइड एज. फलंदाजाने मात्र इथे विकेट न सोडण्याचा निर्धार घेतला होता. मात्र कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा विकेट किपर आणि ज्यांनी अपील उचलून धरलं आणि पंचांनी या फलंदाजाला बाद ठरवलंय. तन्मय घोसाळकर यांना विनंती केली जाते की आपण पावलेंजवळ यायचं आहे, मुख्य व्यासपीठाजवळ यायचे. नंदू पार्टे यांचं आपण यष्टीरक्षकाचं करूयात कौतुक, ज्यांनी चांगली कॅच या ठिकाणी जरूर पकडली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एक युवा खेळाडू जरूर आपण पाहतोय. भाविक नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अभिषेक परब आपले जबाबदारीला ओळखत गोलंदाजी घेतली आणि त्यानंतर मात्र महत्वपूर्ण फलंदाजाला त्यांनी बाद सुद्धा केले. उलटा स्वरूपातील चेंडू आहे. ऑनसाइडच्या दिशेने फटका सरळ हाताने अगदी खेळून काढलाय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. 13 धावा धावफलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. कमालीची गोलंदाजी. निर्धाव चेंडू डॉट चेंडू आलाय. बुडियट मैदानावरती पुन्हा एकदा. आहा, कमालीची गोलंदाजी. यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळालाय. कौतुकास पात्र गोलंदाजी. आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेलं क्रिकेट अजूनही अबाधित आहे हे अभिषेक परब यांनी दाखवून दिले. काही कमालीची गोलंदाजी केलेली आपण पाहतोय. आपण का इथल्या लोकांसोबत बांधले गेलेलो आहोत, या मातीशी का जोडले गेलेलो आहोत हे त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून भूमिका. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर परळचा राजा हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद भूषवतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर भूमिका ही अभिषेक परब यांनी दाखवून दिली. त्यांचं आपण करूयात कौतुक, ज्यांनी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय एक फलंदाजाला बाद करत 4 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं ना तर इथून कॅल्क्युलेशन करणं गरजेचं. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. जे 18 चेंडूंमध्ये आले नाही आहेत, जे 18 चेंडूंमध्ये नाही आले आहेत ते 6 चेंडूंमध्ये काय येणार असं काहीच कॅल्क्युलेशन. डावफलकावरती 13 धावा जमा झाल्यात आणि विजयासाठी 6-22 ची आवश्यकता आहे. माफ करा, 6 चेंडूंमध्ये 22 धावा. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. मग असं असताना शेवटचे षटक कोणत्या गोलंदाजाला दिलं जाणार याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलंय.
ललित गंगावले नवीन गोलंदाज मैदानाच्या आत. ललित गंगावणे आपण पाहतोय आणखीन एक उंचपुरे अशा पद्धतीचे गोलंदाज मैदानावरती सज्ज झालेत. विकेटच्या पाठीमागे पुन्हा अभिषेक क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. घोषित स्वरूपातील एक धाव दाफलकावरती आपण पाहतोय. 14 धावा दाफलकावरती लागल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधी हवेत आहे, मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षकांपासून दूर राहिलेला हा चेंडू. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या सिंगल डबल धावांनी फारसा फरक पडणार नाहीये, हे परळचा राजा संघाला माहिती आहे. डॉट चेंडू दरम्यानच्या कालावधीमध्ये आलेला आपण पाहतोय. 16 धावा दाफलकावर लागल्यात. या मॅचमध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. कौतुक करावं लागेल ललित यांच्या गोलंदाजीचं. क्या बात आहे. फुल फ्लाइट डिलिव्हरी म्हणावं लागणार आहे. लालच दिली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलेला आपण पाहिला. डॉट चेंडूची सांगता. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. केवळ औपचारिकता बाकी, कारण धावफलकावरती नजर टाकली ना तर धावफलक 16च्या घरामध्ये जाऊन 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 1 रन शॉर्ट. दुष्काळात 13वा महिना. एकतर धावा होत नाही आहेत, त्यात या शॉर्ट धावा येत आहेत. डोकेदुखी जरूर ठरतील, त्यामुळे 17 धावा ग्राह्य धरल्या जातील. मॅच थोडीशी लांबणीवरती जाईल, कारण चेंडू अपस्टंपच्या पूर्ण बाहेर होता, त्यामुळे वाईट स्वरूपातील 1 धाव. 18 धावा दाफलकावरती लागल्यात. अशा पद्धतीने ही इनिंग या ठिकाणी समाप्त होत आहे. या मॅचमध्ये परळचा राजा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाने सुद्धा प्रयत्न चांगले केलेत. त्यांच्या प्रयत्नांना देऊयात आपण शुभेच्छा. पुढील फेरीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुद्धा या ठिकाणी वितरित केलं जाईल.